वेलकम टू रीडर्स आर लीडर्स ऑनलाईन बुक क्लब. याच्यामध्ये आपण पुस्तकं सेल्फ हेल्प बुक आणि फायनान्स कॅटेगरीतले वाचत असतो. आता जवळजवळ हे 8वं पुस्तक आपलं कम्प्लीट होत आहे. 7 पुस्तकं आपण सेल्फ हेल्प बुक कॅटेगरीतले वाचले आणि हे 8वं पुस्तक आहे. हे जे सायकोलॉजी ऑफ मनी आपण कम्प्लीट करतो आहोत. तर आता हा 19 चॅप्टर चालू आहे. याच्या आधी 18 चॅप्टर आपले कम्प्लीट झाले. त्याच्या रेकॉर्डिंग ही युट्यूबवर आपण अवेलेबल करून दिल्या. जर मध्ये तुम्हाला कधी वेळ मिळाला किंवा तुम्ही प्रवासात असाल तर तेव्हा नक्की एक एक चॅप्टर ऐका. एकाच दिवशी डायरेक्ट 2-3 क्लिप्स नका ऐकू. म्हणजे रोज एक या पद्धतीने जर ऐकलं तर बऱ्यापैकी फायनान्शियल लिटरसीचा म्हणजे वाढवण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. तर आत्ताचं चॅप्टर तसं म्हटलं तर सोपं आहे. पण हा सारांशचा चॅप्टर आहे. सारांश म्हणजे काय, की आतापर्यंत आपण जे शिकत आलो, ओके, त्याचं प्रत्येक ग्लिम्सेस, प्रत्येक प्रिन्सिपल ते आता परत आपल्याला सांगणार आहेत. म्हणजे त्याला म्हणून म्हटलंय ऑल टुगेदर. चॅप्टरचं नावच आहे ऑल टुगेदर. ओके, मग ते लिंक करण्यात आपल्याला परत एकदा ते दे आर ट्राईंग टू लिंक इट. ओके. तर मग पटकन एक एक उदाहरणं समजून घेऊ. फार एक्सटेंड नाही होणार आजचा चॅप्टर, कारण छोटा आहे. तर प्रकरणाचं नाव आहे सर्व काही एकत्र, दॅट इज ऑल टुगेदर. दॅट ही मॉर्गन हाऊसेल वॉन्ट टू शेअर विथ अस द ऑल प्रिन्सिपल्स, लाईक 18 प्रिन्सिपल त्यांना आपल्याला सांगायचे, ते आपण आता समजून घेऊ. आता हे सुरू करताना म्हणजे खूप छानशी गोष्ट सांगितली मला, ती पहिले तुम्हाला सांगायला आवडेल आणि त्याच्यानंतर मग आपण 18 प्रिन्सिपल त्याला लिंक करू. तर त्याने एक डेंटिस्टचं उदाहरण सांगितलंय आणि ही गोष्ट खूप जुनी आहे, म्हणजे 1931 सालची आहे. त्याच्यामध्ये काय होतं की एका माणसाचे दात दुखत असतात, मग तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर काय होतं की डॉक्टर त्याला बघतो, म्हणतो अरे हा असंच आहे का, ठीक आहे चालेल म्हणे, झोप. झोपल्यानंतर डॉक्टर त्याला भूल देतो. भूल दिल्यानंतर तो माणूस बेशुद्ध होतो, म्हणजे भूल येते त्याला. आल्यानंतर जेव्हा तो उठतो तर त्याला असं कळतं की त्याचे 16 दात काढलेले आहेत डॉक्टरने आणि त्याचं टॉन्सिल पण काढून घेतलेलं आहे. ओके. आणि मग एवढं झाल्यानंतर तो घरी येतो. घरी आल्यानंतर त्याला काय, तिची शस्त्रक्रिया झाली असते ती काही, त्याला म्हणजे सारखं दुखत असतं. आणि असं दुखण्यामध्येच तो 3-4 दिवस जगतो आणि 4थ्या-5व्या दिवशी तो मरतो. आणि त्याच्या बायकोने हे सगळं बघितलेलं असतं, की अरे हे असं-असं झालेलं आहे. मग ती बायको काय करते, त्या डॉक्टरवरच केस टाकून देते. आता आपल्या सगळ्यांना असं वाटेल केस याची टाकली असेल त्यांनी, की 16 दात काढले किंवा असं शस्त्रक्रिया फेल झाली. तर नाही, ती केस नाही टाकत. ती म्हणे जे काही व्हॉट एव्हर ही डिड, नो नो इश्यू अबाउट दॅट. तर मेन प्रॉब्लेम काय, की न विचारता, म्हणजे विदाऊट माय असेंट किंवा मी मला न विचारता 16 दात काढले, मला न विचारता टॉन्सिल काढले. म्हणजे मला त्यांना असं सांगायचं होतं, की तुम्ही पेशंटला विचारायला हवं होतं, की ही ट्रीटमेंट मी देऊ का? ही ट्रीटमेंट तुम्हाला चालेल का? तर तसं न विचारल्यामुळे ती केस त्या बायकोने टाकली. मग इथे पण त्यांना हे सांगायचं आहे. आता बघा, थोडं वाचून दाखवतो. त्याच्या पत्नीने खटला भरला, शस्त्रक्रिया चुकली म्हणून नाही, तर शस्त्रक्रियेला कधीच संमती दिली नव्हती म्हणून. पण त्या काळी डॉक्टरांना सर्व काही निर्णय घेण्याचा हक्क होता किंवा असं मानलं जायचं. रुग्णाचं मत विचारातच घेतलं जात नव्हतं. मग तसंच आत्ता वी आर ट्राईंग टू कोरिलेट इट विथ द फायनान्शियल हेल्थ. तर फायनान्शियल हेल्थचं पण असंच असतं. समजा मला कोणीतरी सांगतंय आणि मी त्याचं ऐकायचं, तर असं नाहीये. आपल्याला किती फावतंय किंवा आपल्याला किती ऍक्सेप्ट आहे हे आपण क्रॉस चेक केलं पाहिजे, किंवा पुढचा जो सल्लागार आहे त्यांनी पण तो विचार घेतला पाहिजे. ओके. समजा मी आता फायनान्शियल कन्सल्टंट आहे आणि मी तुम्हाला डायरेक्ट मोठे मोठे सल्ले देतोय, पण ते घ्यायचे का नाही हे तुमच्या हातात आहे ना. पण मी सल्ला देणार आहे, मग तो तुम्हाला कुठला आवडतोय. जसं आपण ह्याच चॅप्टरमध्ये बघितलं होतं, इनिशियल चॅप्टरमध्ये, काही लोकांना गोल्ड इन्व्हेस्टमेंट आवडते. जसं फॉर एक्झाम्पल त्यात खूप डीप थेअरी त्यांनी सांगितली. ज्यांचा जन्म 1950च्या आसपास झालाय, ते गोल्ड इन्व्हेस्टमेंटला जास्त प्रेफर करतात. ओके, कारण फाळणीमध्ये काहींचे घरं गेले, प्रॉपर्टी गेले, बँक बॅलन्स गेला, मग त्यामध्ये अरे गोल्ड असलं की मला पटकन जवळ पडतं, मी लगेच इन्व्हेस्ट करू शकतो. तसंच जर तुम्ही ज्यांचा जन्म 1970च्या दशकात वगैरे झालाय, मग त्यांनी 1990 बघितलाय त्यांच्या तारुण्यामध्ये, तेव्हा मग शेअर मार्केट बूम होती. ओके, मग असे लोक अजूनही शेअर मार्केटमध्ये चांगले सक्रिय असतात. मग त्यांनी सांगितलं की प्रत्येकाचं आवड निवड वेगळी असते. पण जो कन्सल्टंट आहे, ओके, तो तुम्हाला सांगत असतो. शेवटी असं नाहीये की तो सांगतोय म्हणजे तुम्ही ऐकायलाच पाहिजे. तर तुम्हाला चॉईस आहे. जो आधी नव्हता. ओके, म्हणजे जसं डॉक्टर म्हटलं ते आपण ऐकायचो. ओके, आणि डॉक्टर म्हटलं तो काही करायचा, की असं असं हे करा, मी सांगतो ते पूर्व दिशा. ओके, पण त्यानंतर मग ते हे लॉज बदलले, की नाही बाबा, की डॉक्टरांनी फक्त सल्ले सांगायचे. रुग्णाने ठरवायचं की कुठली ट्रीटमेंट पाहिजे. ओके, जसं की तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट पाहिजे, होमिओपॅथी पाहिजे, ॲलोपॅथी पाहिजे.
ओके, का पंचकर्मा पाहिजे. तर हे सगळे अवेलेबल आहे. तुम्हाला कुठले सूट होणार आहे ते तुम्ही ठरवायचं आणि त्यानुसार ट्रीटमेंट घ्यायची. मग इथं त्यांना तेच सांगायचंय. आर्थिक सल्ला हा नेमका असाच आहे. एकच योग्य मार्ग नसतो. प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते. म्हणूनच हे प्रकरण सल्ला देण्याऐवजी सर्व शिकवण एकत्र मांडत आहे. अंतिम निर्णय तुमचा असेल. तर मग हे सगळं तो मॉर्गन हाऊसल एक डॉक्टर प्रमाणे, एक कन्सल्टंट प्रमाणे आपल्याला सगळ्या ह्या प्रिन्सिपल सांगणार आहे. मग आपण त्याच्यावर किती अंमलबजावणी करायची, किती गोष्टी समजून घ्यायच्या, किती गोष्टी फॉलो करायच्या, हे आपण आपल्या आपल्या याच्यावर आपलं अवलंबून आहे. कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक माणसाचं रिस्क फॅक्टर वेगळं आहे. ओके. जसं समजा खूपच काहींकडे संपत्ती असेल त्यांना काही फरक पडत नाही. चल मी आज मला असं वाटतं गॅम्बलिंग सारखं मी करेल ट्रेडिंग, मला काही फरक नाही पडत जरी मी 1-2 लाख रुपये गमावले तरी. असं पण असू शकतं. आणि काहींना तेच 1-2 लाख रुपये त्यांच्या आयुष्याची किंवा वर्षभराची कमाई असू शकते. त्यामुळे आपण ठरवायचंय की किती रिस्क घ्यायची, आपण किती ऐकायचंय. ओके. तर हे समजून घ्यायचं आता. तर आता आपण डिटेलमध्ये जातोय हा. आता काय काय आता आपण ह्या इथपर्यंत शिकलोय ते आपण आता बघणार आहोत. तर पहिली गोष्ट या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहोत, तर पैशाबद्दलची 12 सार्वत्रिक सत्य जी जवळपास सगळ्यांना लागू पडतात. म्हणजे 12 आपण ऑलरेडी कव्हर केली 12 चॅप्टरमध्ये. ती परत आता गेम्सच सांगणार आहे. त्याच्यानंतर लोक काय सांगतात आणि लोक स्वतः काय करतात यातली दरी ही आपण थोडीशी परत एकदा डिस्कस करणार आहोत. आणि लेखक स्वतः त्याचे पैसे कसे सांभाळतो, एक जिवंत उदाहरण तत्व म्हणून नाही. पण हे जे लेखक स्वतःचे कसे पैसे सांभाळतो हे उद्याच्या चॅप्टरला आहे. त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं, कन्फेशन केलंय त्यांनी, की मी कसं सांभाळतो बाबा. कारण बऱ्याच वेळेस तुम्हाला असं दिसतं, की एखादा पॉलिसी काढणारा असतो. तो पॉलिसी काढतोय आपली, पण त्यांनी ती पॉलिसी कधीच काढलेली नसते स्वतःची. ओके. असं बऱ्याच वेळेस झालं. माझ्याकडे पण एकदा एक आले होते. त्यांनी सांगितलं, की नाही का आम्ही आमचे एम्प्लॉई काय करतो ह्याच्याच मध्ये तुम्हाला जे फंड सांगतोय ना त्याच्याच मध्ये आम्ही इन्व्हेस्ट करतो. म्हटलं मग दाखवा मला प्रूफ की तुम्ही केलं इन्व्हेस्ट म्हणून. मग ते थांबले एकदम, की आता कसं दाखवायचं, काढलेलेच नाहीये त्यांनी त्या पॉलिसीज. कारण की त्यांना माहिती असतं त्याचे प्रोज अँड कॉन्स काय आहेत म्हणून. तर इथे मॉर्गन हौसल कन्फेस करतं की ते त्यांची संपत्ती कशी सांभाळतं हे आपण उद्याच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आता आपण बघतो आहोत पैशाबद्दलची 12 सार्वत्रिक सत्य डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये सॉरी. हा. तर भाग एक मध्ये आपण बघतोय आता सुरुवातच करून घेऊया. पैशाबद्दलची 12 सार्वत्रिक सत्य. त्याच्यामध्ये पहिलं आहे मानसिकता, नंतर वेळ व सातत्य, पैशाचा खरा उपयोग, जोखीम व खेळाचे नियम. असे एकूण 4 पार्ट आहे. 4 मध्ये पण 3-3 चॅप्टर आपण आता बघणार आहोत. तर आता पहिलं बघा मानसिकता. म्हणजे पैशाची पैशाबद्दलचं सार्वत्रिक सत्य सांगतात ते आपल्याला. त्यातलं पहिलं आलं मानसिकता. मानसिकतामधला पहिला चॅप्टर आला की नम्रता आणि करुणा. चांगलं चाललंय तेव्हा नम्र राहा. म्हणजे जेव्हा आपलं चांगलं चालू असतं तेव्हा एक तर नम्र राहायला पाहिजे. अँड वी शुड प्रॅक्टिस द ग्रॅटिट्यूड. ओके, ग्रॅटिट्यूड पण आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि जेव्हा वाईट चाललंय तेव्हा स्वतःला व इतरांना माफ करायला पाहिजे. जसं होपोनोपो टेक्निकमध्ये सांगितलं की स्वतःला सुद्धा माफ करा. आपल्याकडनं आपण वी आर ह्युमन. आपल्याकडनं काही चुका होऊ शकतात. तर स्वतःला माफ केलं पाहिजे. तसं इतरांनाही माफ करायला पाहिजे. कारण नशीब व जोखीम दोन्ही खरे आहेत. कारण नशीब पण खरंच आहे आणि जोखीम पण खरंच आहे. कारण रिस्क तुम्ही घेताय. मग असं नाही होत की प्रत्येक वेळेस तो बरोबरच होईल. चुकू पण शकतं. आणि ते ओळखणं कठीण असतं. आणि हे ओळखणं कठीण असल्यामुळे काही गोष्टींमध्ये आपण बँकरप्ट होऊ शकतो. काही वेळेस आपल्याकडनं ब्लंडर होऊ शकते. त्यामुळे पहिली गोष्ट आता स्वतःला माफ करायचं आहे, इतरांना पण माफ करायचं आहे. पण यातनं एक धडा असा ठेवायचा की आता ज्या चुका झाल्या त्या परत नाही करायच्या. ओके. आणि चुका सुधारवण्यासाठी पुढे पण त्यांनी सांगितलेलंच आहे, की अभ्यास करावाच लागेल. वॉरेन बफेटचं पण उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं. आपल्याला दिसताना दिसतं की अरे एवढा मोठा इन्व्हेस्टर आहे, तो इंटेलिजंट आहे. पण इंटेलिजंट का झालाय? तर रोज तो 500 पेजेस वाचतो. आपण साधा शेअर घ्यायचा असेल तर सगळं दिलेलं असतं शेअरमध्ये. आता तर एआय पण आलेले आहे. पण आपण साधा तो विचारही नाही करत, की अरे एआयने आपण विचारू, की हा फंड सॉरी एखादा शेअर घ्यायचा आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, हा घ्यावा का नाही? इव्हन तेवढे सुद्धा आपण आळशी असतो. ओके. आपल्याला लगेच सटकन पटकन हवं असतं, की अरे पटकन आहे ना पैसे, पटकन गुंतवून टाकू, होऊन जाईल. किंवा कोणीतरी सांगितलंय करू. आपण अभ्यासच नाही करत. तर मग ह्या चुका अव्हॉइड करण्यासाठी आपल्याला अभ्यासाचा पण कानमंत्र घ्यायचा आहे. दुसरं त्यांनी सांगितलंय कमी अहंकार, जास्त संपत्ती. जर तुम्ही बघितलं ना, जे मोठे लोक असतात ना, ते फार नम्र असतात. ओके. आणि बऱ्याच वेळेस आहे ना, ते माघार घ्यायला तयार असतात. आपल्या याच्यामध्ये आपण बघतो, की रस्त्यावर भांडणारे, अकाउंट बॅलन्स झिरो. ओके. किंवा एकदम कमी.
पण भांडताना असं भांडतील की बापरे, बापरे, बापरे. इव्हन म्हणजे मी माझं पर्सनल फक्त सांगतोय, की टू व्हीलर वाले बऱ्यापैकी ना फोर व्हीलर वाल्यांशी भांडतात. तर मी बऱ्याच वेळेस विचार करतो, अरे तो फोर व्हीलर आहे, त्याने ही परचेस द फोर व्हीलर मीन्स समथिंग ही डन इन हिज लाईफ. ओके, म्हणजे आई वडिलांच्या कृपेने मिळाले असेल तो गोष्ट वेगळा, पण त्यात पण त्याचं क्रेडिट आहेच. पण द थिंग इज दॅट की तो काहीतरी कमवून किंवा काहीतरी सिद्ध करून त्याने ती केली. आणि त्याच्यामध्ये आपण हे फक्त भांडतात की अरे ती फोर व्हीलर आहे, मग तू अशी कशी चालवतो, तू असंच करतो. म्हणजे चुकीचं नाही, नियमाने चालावी मान्य आहे. पण ज्या पद्धतीने ती आरेरावी केली जाते त्यावेळेस असं वाटतं की अरे अ, जो जो ज्याची फोर व्हीलर आहे तो दिसतोय आपल्याला चूक नाही तरी तो किती शांततेने बोलतोय. आणि एखादा टू व्हीलर वाला आहे किती किती अरोगंटली बोलतोय. ओके, म्हणजे सगळ्याच बाबतीत ही कंडिशन लागू होईल असं नाही. बट द थिंग इज दॅट की जे खरंच श्रीमंत असतात ते नम्र असतात. ते त्यांचा अहंकार कमी असतो कारण त्यांना हे माहिती असतं की नथिंग इज परमनंट. ओके, जसं ते एक वाक्य नाही का, तेरा लहजा बता रहा है तेरी दौलत नई नहीं है. ज्यांचं एकदम नवीन नवीन संपत्ती असते त्यांचा अहंकार खूप शिगेला असतो. ओके, आणि जे खरंच श्रीमंत असतात ते शांत असतात. तर तुमचा अहंकार जितका कमी तेवढे तुम्ही जास्त श्रीमंत असाल. बचत म्हणजे तुमचा अहंकार आणि तुमचं उत्पन्न यातली दरी. आज कमी खर्च केला तर उद्या जास्त संपत्ती दिसते. आणि मग खर्च करताना पण आपण थोडा कमी करायला पाहिजे. आणि सेव्हिंग जास्तीत जास्त केली पाहिजे. त्यात पण सेव्हिंग कशी केली पाहिजे, कुठे केली पाहिजे, काय गुंतवायला पाहिजे, हे पण आपण पुढचं एक पुस्तक घेणार आहोत. ते म्हणजे रॉबर्ट कियोसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड. त्याच्यामध्ये पण आपण ह्या गोष्टी सांगणार आहोत. त्यात तुम्हाला लायबिलिटीज कळेल, लिव्हरेज कळेल, कुठे इन्व्हेस्ट करावं हे कळेल. ते पण आपण डिटेलमध्ये बघू. त्याच्यानंतर रात्री शांत झोप येईल असं व्यवस्थापन करा. की आता मला पैसा मिळतोय, पण माझा पैसा 2 नंबरचा आहे. असा जर 2 नंबरचा पैसा मी जर कमवत असेल, तर मला रात्री झोप लागेल का? नाही. किंवा मला पैसा मिळतोय भरपूर, पण मी राहतो समजा कल्याणला. ओके, आणि माझा जॉब आहे समजा सीएसटीला किंवा अजून कुठे तुम्ही पनवेलला. तर मला जायला यायला 2-3 तास लागताय आणि यायला पण 2 तास लागताय. म्हणजे माझे 4 तास यात गेले. घरी मी वेळ देऊ शकत नाही. मी सकाळी 6 वाजता निघतोय. 9 ते 6 माझा जॉब करतोय. परत 6 नंतर घरी 8-9 येतोय. म्हणजे माझं 12 तासाच्या वरती माझं वेळ निघून जातोय. ओके, आणि माझ्या स्वतःसाठी लाईफच नाही जगायला. तर मग इथे पण तो विचार करायला पाहिजे, की अ, किती म्हणजे शांत झोप येण्यासाठी किती आपण धावपळ करावी, ही एक गोष्ट आहे. त्याचबरोबर पैसा कमवताना हा पण विचार करावा, की मी करताना तो शापमुक्त असला पाहिजे. म्हणजे देताना पण सगळ्यांनी हॅपीली तुम्हाला दिलं पाहिजे आणि तुम्ही पण देताना सगळ्यांना हॅपी दिलं पाहिजे. जर तुम्हाला लोकं हसत पैसा देताय म्हटलं, तो तुमच्या कष्टाचा आहे आणि ते इझिली तुम्हाला त्याने शांत झोप येईल. तेच जर तुम्ही कोणाकडनं ते ब्लॅकमेल करून, बळजबरीने, कोणाला फसवून घेतायत, तर मग हा पापाचा पैसा मानला जातो आणि मग त्याचे सिम्प्टम्स, कारण तो नियम आहेच. न्यूटन्स लॉ आहेच. एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोझिट रिॲक्शन. जर चुकीच्या पद्धतीने केलंय, कर्म चुकीचं केलंय, तर तुम्हाला फळ पण चुकीचं मिळणारच आहे. मग ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये तुम्हाला मिळत असतं. ओके, मग काहींच्या घरी कसं असतं, तुम्ही बघता की काही ठिकाणी खूप आजार पण चालू असतं. सारखं-सारखं आजारी पडणं चालू असतं. काहींच्या घरी असं असतं की सगळं आहे पण संतती सुखच नाहीये. काहींच्या ठिकाणी असं असतं की ॲक्सिडेंटच होतोय. काहींच्या ठिकाणी असं असतं की बुवा सगळं आहे पण घरी स्वभावच जमत नाहीये. अ, असे बरेच प्रॉब्लेम नंतर-नंतर सुरू होतात. ओके. मग जिथे संपत्ती चुकीच्या पद्धतीने केली जाते ती तर टिकत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल टिकत आहे, तर तिथलं घर शांत नसतं. हे मी अधिकीचं तुम्हाला फक्त सांगतोय. याच्यामागे अभ्यास आहे. तुम्हाला जर आधी लागला तर मी काही रेफरन्स देईल. तर रात्री शांत झोप येईल असं व्यवस्थापन आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं म्हटलंय, आता 3 चॅप्टर झाले आपल्या. आता पुढच्या 3 चॅप्टरमध्ये आपण काय शिकलो होतो ते बघा. पुढचं आहे वेळ आणि सातत्य. गुंतवणुकीचा कालावधी वाढवा. आपण जसं मी उदाहरण सांगितलं होतं, जर एक दिवस तुम्ही गुंतवत असाल शेअर मार्केटमध्ये, तर तुम्हाला 50% चान्स असतो, की तुम्ही 50% यशस्वी व्हाल आणि 50% लॉसमध्ये जाल. ओके. पण तेच जर तुम्ही 10 वर्ष ठेवलं, तर तुम्हाला 88% चान्स असतो, की तुम्ही जिंकाल. ओके. 88% म्हणजे 22% फक्त चान्स नसतो, की तुम्ही पॉझिटिव्ह जाल का नाही. पण तेच जर तुम्ही 20 वर्ष ठेवली तुमची अमाउंट, ओके, तर 100% चान्स असतो, की तुम्ही यशस्वीच व्हाल. म्हणजे फायनान्शियलच्या बाबतीमध्ये वेळ खूप महत्वाचा आहे. किती वेळ तुम्ही पेशन्स ठेवताय. वॉरेन बफेट इज अ बेस्ट एक्झाम्पल फॉर दॅट. एकदा त्यांनी गुंतवणूक केली, की डायरेक्ट 20-30 वर्ष ते बघत नव्हते. वेळ हीच गुंतवणुकीतली सर्वात मोठी ताकद आहे. आणि वॉरेन बफेट आणि सरांनी 20व्या वर्षी सुरू केलंय बरं का सगळं. तुम्ही म्हणाल, मग असं कसं, मग पैसा कसा त्यांनी फिरवला, त्यांचं ते केलं त्या सगळ्या गोष्टी.
पण द थिंग इज खूप आधीपासून त्यांनी ती सुरुवात केली होती. वेळ हीच गुंतवणुकीतली सर्वात मोठी ताकद आहे. लहान गोष्टींना मोठं बनवते आणि मोठ्या चुकांना विसरायला लावते. मग आपल्या ज्या ब्लंडर्स झालेल्या आहेत, त्या ब्लंडर पण आपण हळूहळू टायमाने विसरतो. ओके. आणि ज्या लहान गोष्टी आपण सुरुवात केल्या त्या मग हळूहळू मोठ्या होतात. ओके. तर ह्यासाठी तुम्ही ह्या गुंतवणुकीचा कालावधी वाढवा, असं लक्षात ठेवा. मग शक्यतो मिनिमम अमाउंट का असेना, पण असं टाकून द्यायचे एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये किंवा याच्यामध्ये आणि सांगायचं, की आता मी याला बघणार नाही 5 वर्ष किंवा 10 वर्ष. तर बऱ्यापैकी काय होतं, आपण गुंतवतो आणि मग सारखं बघत बसतो. किती वाढलंय, किती नाही. अरे शेअर मार्केट खाली पडलंय. नाही, मी काढून घेतो. असं नाही. एक सर्टन अमाउंट तुम्ही 5% का असेना तुमच्या सॅलरीचं, ते 5% असं समजा, की तुम्हाला समजा आता लाख पेमेंट आहे, असं समजा 95,000 पेमेंट आहे. जे ₹5,000 तुम्ही तिथे गुंतवून टाका. ते नाहीच आहे आपल्याकडे. पण ते लाँग टर्मसाठी तुम्ही ठेवायला हवे. बरंच काही चुकणार हे स्वीकारा. अर्ध्या वेळा चुकूनही तुम्ही श्रीमंत होऊ शकता. कारण मूठभर गोष्टीत बहुतांश यशाचं कारण ठरतं. वैयक्तिक गुंतवणुकीऐवजी संपूर्ण पोर्टफोलिओ बघा. हे तुम्हाला मी त्या चॅप्टरमध्ये खूप छान सांगितलंय. याच्यामध्ये आपण असं ठरवतो, की जे गुंतवलंय, ओके, तुम्ही 50% जरी बरोबर आलात आणि 50% जरी रॉंग आलात, तरी 50% जेव्हा तुम्ही बरोबर येता, तर तो पोर्टफोलिओ म्हणजे 2 जरी तुमचे स्टॉक चांगले झाले, तरी पण ती भरपाई निघून जाते. ओके. दुसरी गोष्ट 80-20 चा रूल माहिती असेल तुम्हाला. तर बऱ्यापैकी 20%च आहे, की जे 80%ला इम्पॅक्ट करत असतं. म्हणजे असे काही स्टॉक्स असतात, की ते तुम्हाला खूप छान परतावा देऊ शकतात. त्यामुळे काही ना काही चुकणार आहे हे ॲक्सेप्ट ठेवा, की तुम्ही एकदम असं नाही, की मी आता घेतलं म्हणजे मी काहीच चुकणार नाही. त्या चुका होऊ शकतात. हे का सांगावं लागतंय मॉर्गन हॉसेलला? कारण काही लोकं खूप स्वतःला असं स्मार्ट समजतात, की नाही माझ्याकडनं चुकूच शकत नाही. मी केलंय ते बरोबर आहे आणि त्यांच्याकडनं जेव्हा चुकतं, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं. मग त्यातनं बाहेर पडायलाच त्यांना खूप वेळ लागतो. ते त्यांना सहनच होत नाही. ते माझ्याकडनं कसं काय चुकलं? माझ्याकडनं चुकूच शकत नाही. मग ते प्रेस्टिजचा इश्यू होऊन जातो. ओके. मग अशी लोकांना जास्त इरिटेट झाल्यामुळे, की ते पुढे एक तर शेअर मार्केटच सोडून देतात किंवा मग डिस्टर्ब होऊन जातात लाईफमध्ये. वेळ आणि सातत्य एकत्र आले, की चुकाही परवडतात. कारण दीर्घकाळ मोजक्याच निर्णयांचं वजन उडतं. म्हणजे दीर्घकाळ तुम्हाला फायदा होणारच आहे थोडक्यात असं सांगायचं. आता परत 3 चॅप्टर झाले, मग 6 चॅप्टर झाले. आता गट क मध्ये सांगितलंय पैशाचा खरा उपयोग. आता याच्यामध्ये ते सांगतायत, की पैशाने वेळेवर ताबा मिळवा. त्या मागच्या चॅप्टरमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, की व्हॉट वी ॲक्चुअली वॉन्ट. आपल्याला सक्सेस हवंय, यश हवंय. मग यश म्हणजे काय? तर आपण यशची डेफिनेशन अशी केली होती, की सक्सेस इज नथिंग बट वी गेट द टाईम फ्रीडम और वी कॅन डू व्हॉटएव्हर द थिंग्स वी वॉन्ट टू डू विथआऊट कॉम्प्रोमाइजिंग फायनान्शियली. मला आज वाटतंय राजस्थानला जायचं, मी आज राजस्थानला जातोय. पण मी इथे नसल्यानंतर सुद्धा माझा जो बिझनेस तो बंद पडायला नको. त्यातनं मला फायनान्शियल गेन होत राहावं, की तो बिझनेस चालत राहावा. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू बी अ सेल्फ एम्प्लॉईड. ओके. तो चालत राहावा. याला आपण यश मिळवू. आता प्रत्येकाच्या प्रायोरिटी वेगळ्या आहे. काही जण म्हणतील, "नाही, मग आम्ही तर मिलिटरीमध्ये आहोत किंवा आम्हाला असं वाटत होतं बँकिंग क्षेत्रात जायचं." ते तुम्ही चूज केलंय ना. ओके. मग तुम्हाला ज्याच्यात आवड आहे ते तुम्ही चूज केलंय. त्यानुसार तुम्ही हे पण इमॅजिन केलं असेल, की माझा हा टाईम इथे मी देणारच आहे. तो तुमचा आनंद आहे म्हणून तुम्ही केलाय. पण पैसा आपल्याला यासाठी मिळवायचा आहे, की त्यामुळे आपल्याला टाईम फ्रीडम जास्त मिळेल. म्हणजे त्यांनी सांगितलंय, पैशाने वेळेवर ताबा मिळवा आणि म्हणजे वेळच अशी गोष्ट आहे, की ती खूप अमूल्य आहे. बाकी पैसा तुम्ही आनंद मिळवू शकतात. ओके. पण वेळ तुम्ही परत मिळवू शकत नाही आणि ती अमूल्य आहे. त्यामुळे पैसा असा युटिलाइज करा, की जेणेकरून तुम्हाला टाईम फ्रीडम मिळेल आणि एकदा टाईम फ्रीडम मिळाला, that time you can utilize for your family, for your health, okay, for your society. हे खूप महत्वाचं आहे. सोसायटीसाठी सुद्धा तो टाइम तुम्हाला युटिलाइज करायचा आहे. तर तुम्ही म्हणाल, "कशाला सोसायटीसाठी?" अरे, सोसायटीने आपल्याला खूप दिलंय, त्याला पण परत करणं गरजेचं असतं. ओके. आणि त्यासाठी तुम्हाला जे काही येतं ते समाजाला देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि एकदा पैसा आला, की तुम्ही ह्या गोष्टी इझिली करू शकता. आणि हेल्थ आणि फॅमिली हे खूप महत्वाचं आहे. टाईम असेल तरच मी हेल्थकडे बघू शकेल. इव्हन मला टाईम काढावा लागेल रोजचा. हेल्थकडे बघितलं तरच पुढे आपण छान पद्धतीने सस्टेन होऊ शकू आणि फॅमिली तर महत्वाचीच आहे. साधेपणा व नम्रता ठेवा हा दुसरा चॅप्टर आहे. साधेपणा आणि नम्रता ठेवा म्हणजे काय? तुमच्या वस्तूंनी लोकं इतके प्रभावित होत नाही जितकं तुम्हाला वाटतं. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की ती मस्त मी Mercedes पाहिली, मग लोकं मला इम्प्रेस होतील. लोकं इम्प्रेस तुम्हाला होत नाहीये. लोकं इम्प्रेस त्या गाडीला होतायत. कितीतरी गाड्या आपण बघतो, त्यातला ड्रायव्हर थोडी बघतो. इव्हन ड्रायव्हर कोण आहे आपल्याला माहिती नसतं. जोपर्यंत तो खाली उतरत नाही, आपली भेट होत नाही तोपर्यंत. आणि असे कितीतरी येऊन पुढे निघून जातात, आपल्याला कळतही नाही.
तर लोक असं इमॅजिन करा, अरे हा ही मर्सिडीज आहे, मी याच्यात बसलो तर मी कसा दिसेल, त्या अनुषंगाने ते त्या मर्सिडीजकडे बघत असतात, ते तुमच्याकडे बघत नसतात. म्हणजे थोडक्यात काय, की तुम्ही साधेपणा थोडासा अंगी बाळगा आणि नम्र राहा. आदर व कौतुक हे महागड्या वस्तूंपेक्षा दयाळूपणा व नम्रतेतून जास्त मिळतं. लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या गाडीने तुम्ही समजा एखाद्याला तुमची मर्सिडीज दाखवून जर इम्प्रेस केलं, तो तात्पुरता इम्प्रेस होईल. म्हणजे तो तुमच्याकडे इम्प्रेस का झाला, का तुमच्याकडे पैसा आहे. ओके. पण संकट काळी तो तुम्हाला मदत नाही करणार, समजा तुम्ही बँकरप्ट असाल तर. पण मुळातच तुमचा स्वभाव दयाळू असेल, नम्र असेल, तर तो माणूस तुमच्यावर जीव सुद्धा ओवाळून टाकेल. ओके. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ते माणसं कमवायची असतात, ते नुसते पैशाने कमवायचे नसतात. काही लोक फक्त स्वार्थामुळे आपल्या सोबत येतात. तर असं यासाठी तुम्ही नम्र राहणं गरजेचं आहे, साधेपणा बाळगणं गरजेचं आहे. बरोबर चांगल्या गोष्टी घडत असतात. आणि याच्यात एक पॅरल तुम्हाला माहिती असेल, की गाडी दाखवणं दिस इज अ सिम्बॉल ऑफ रिचनेस. ओके. पण माझा बँक बॅलन्स किती, जो लोकांना दिसत नाही, दॅट इज अ वेल्थ. तर इथे मॉर्गन हाऊसल सांगता, की तुम्ही वेल्थ कमवा, रिचनेस नका दाखवू. म्हणजे रिचनेस हा फक्त दिसतो आणि वेल्थ ही असते. ओके. तर मग तुमचं हे पाहिजे, की तुम्ही वेल्थ कडे झुकले पाहिजे. तुम्ही बऱ्यापैकी मोठे मंडळी बघितले असेल, साध्या एका सिम्पल ड्रेसवर राहतात. इव्हन मार्क झुकरबर्ग बघा किंवा हे बघा, की ते दिसताना असे साधा टी शर्ट घालत असतात. काय झालं मॅम? तर साधा टी शर्ट्स ते घालत असतात. तर मग दाखवताना साधे पण आहे, पण त्यांच्या सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. फक्त बचत करा, कारण नसली तरी. म्हणजे कारण नसलं तरी तुम्ही बचत करा. नाही तर बऱ्याच वेळेस असं वाटतं, अरे माझ्या तर सगळं झालंय, आता मी कशाला बचत करायची. किंवा असं वाटतं, अरे माझ्याकडे भरपूर पेमेंट आहे, आय विल नॉट सेव्ह एनिथिंग. काही गरज नाही, मला कॅश फ्लो चांगला आहे. पण तरी पण कारण नसलं तरी तुम्ही ती बचत करायला पाहिजे. याचं कारण आपण खूप छान सांगितलेलं आहे. म्हणजे बहुतेक 10वा का 8वा चॅप्टर होता तो. सेव्हिंग बद्दलचा. ओके. तो पण एकदा तुम्ही रिवाइज करा. प्रत्येक बचतीला विशिष्ट कारण असायला हवं असं नाही. कारण नेहमीच अनपेक्षित धक्के देत त्यासाठीची बचत हीच खरी सुरक्षा आहे. ओके. म्हणजे किती जरी तुम्ही काय म्हटलात तरी अनपेक्षित गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात आणि त्यासाठी तुम्हाला हा बचत केलेलाच फंड यूज होतो. त्याला आजकालच्या काळात आपण इमर्जन्सी फंड म्हणतो. तर प्रत्येकाने इमर्जन्सी फंड एक बाजूला काढून ठेवायचा आहे. तो कधीही लागू शकतो. आणि तो इमर्जन्सी फंड कुठे ठेवायचा आहे, तर अकाउंटमध्ये अजिबात ठेवायचा नाहीये. मी म्हणजे एक्स्ट्रा सांगतोय. तर शक्यतो लिक्विड फंडमध्ये तो इन्व्हेस्ट करून ठेवायचा. म्हणजे लिक्विड फंडमध्ये तुम्हाला 6% 10% असं मिळतं. एफडी पेक्षा थोडं कमी जास्त असं मिळू शकतं. पण ते एका दिवसात पण तुम्ही ते पैसे काढू शकता. पण ते ग्रोथ पण होत राहतात. तो इमर्जन्सी फंड तुम्ही तुमचा एक 2 लाखापर्यंत ऑन अन एव्हरेज काढून ठेवायचा. मग लिक्विड फंड्समध्ये तो इन्व्हेस्ट करा असं माझं म्हणणं आहे. कारण एफडी म्हटलं तर मग 3 महिने हात नाही लावू शकत. मग ते 3 महिने ब्रेक केला तर मग परत तो रेट ऑफ इंटरेस्ट जातं किंवा बाकीच्या गोष्टी होतात. त्यापेक्षा लिक्विड फंडमध्ये तुम्ही टाकू शकता. तो एक मिनिमम 2 लाख असा फंड ठेवायचा आणि बाकीचे फंड्स असतील म्हणजे 5 लाख 10 लाख असं. मग काही म्युच्युअल फंड्स, काही गोल्ड इन्व्हेस्टमेंट आणि 2 लाख इमर्जन्सी फंड आणि मग बाकीच्या गोष्टी तुम्ही हळूहळू तुमच्या ज्या काही प्रॉपर्टीज घ्यायच्या आहेत किंवा जे काही तुमच्या आवडीनिवडी आहे, काय मर्सिडीज घ्यायची त्यासाठी तुम्ही वापरू शकता. ओके. म्हणजे असं बॅलन्स राहतं. तर या पद्धतीने करायचं आहे. जोखीम व खेळाचे नियम. आता तुमचे 3 आणि 6 आणि 9 चॅप्टर झाले. आता पुढचे 3 बघतोय. जोखीम व खेळाचे नियम मध्ये ते सांगतात, यशाची किंमत ओळखा व द्यायला तयार राहा. यशाची किंमत ओळखा म्हणजे कुठलंही यश मिळवायला एक हिडन टॅग राहतो त्याच्या मागे. म्हणजे सगळ्या गोष्टी एमआरपीने नाही मिळत. तर एमआरपीच्या वरती पण हिडन कॉस्ट असते. ती असते संयमाची. ती असते तुमच्या नियंत्रणाची आणि ती असते तुमच्या त्यागाची. ओके. तर ती जो त्याग तेवढा करतो. आपण बघतोय, अरे काही खूप चांगल्या गोष्टी आयुष्यात घडतात. काही जणांना वडापावच विकावा लागतो. काही जणांना खूप कॉम्प्रोमाइजेस करावं लागतं. कारण त्यांनी आधी तेवढा त्याग केलेला नसतो ना. तर ज्यांनी आधी संयम दाखवलाय, आधी त्याग केलाय, की आहे फंड मी बचत करतोय, ठेवतोय बाजूला. आज मी माझ्या पोटाला थोडासा कळ काढतोय, पण मी मुलाची पॉलिसी काढून त्याचं पुढे चालवतोय. नंतर मग ते फळं दिसायला लागतात. ओके. मग ही किंमतच आहे ना. तुमच्या पेशन्स ही किंमतच आहे ना. ओके. तर त्यांनी ते सांगितलंय. त्याचबरोबर मार्केट पडत असतं. ओके. त्यांनी सांगितले अनिश्चितता, शंका, रिग्रेट या गोष्टींमुळे पण कधी-कधी काही लोक बॅकफुटवर जातात. ओके. मार्केट पडलं रे पडलं. अरे बापरे! आता काय होईल? परत 2 वर्ष थांबावं लागेल. त्यांना तेवढी थांबू नाही शकत ते. त्यांना निगेटिव्हमध्ये पण काढून टाकतात. तर ही किंमत आहे. जर तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी हव्या असतील, तर तुम्ही पेशन्स ही किंमत आहे. आणि हे सगळे अप तुम्हाला जिरवता आले पाहिजे, पचवता आले पाहिजे. तरच तुम्ही यश मिळवू शकता. चुकीला वाव द्या हे महत्वाचं आहे. चुकीला वाव म्हणजे रूम फॉर एरर.
जसं मी म्हटलं ना, वी आर अ ह्युमन. आपल्याकडनं चुका होऊ शकतात. आपल्याकडनं ब्लंडर होऊ शकतात. फक्त एक चूक परत नाही करायची. एक चूक जर आपण तीच परत परत करत असू तर आपल्याला मूर्ख म्हटलं जातं. आपण एक चूक नाही, आपण दुसरी चूक करायची, पण ती बेटर असली पाहिजे आधीपेक्षा. ओके. लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा कोऱ्या कागदावर लिहून देऊ शकत नाही की तुमच्या आयुष्यात चूक होणार नाही. कारण ह्या चुका वेगळ्या होत असतात ना. जसं माझ्या आयुष्यात मागच्या चुका झाल्या त्या मी परत रिपीट नाही करत आहे. पण आता नवीन चुका होत आहेत. पण त्या बेटर होतात. ते नवीन शिकण्यासाठी असतात. नवीन डायरेक्शन देण्यासाठी असतात. मग ते तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. पण मग तो एरर ठेवा. किती, जसं मी मनी हेस्ट नावाचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं, वेब सिरीज आहे मनी हेस्ट. तर तो जो प्रोफेसर असतो त्याने इतके प्लॅन्स केलेले असतात की हे प्लॅन फेल झाला की दुसरा प्लॅन कुठला असेल, तो पण त्याला लेअर त्याची केलेली असते. तसं हा रूम फॉर एरर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ठेवायचा. त्याच्यानंतर टोकाचे निर्णय टाळा. तुमचा खेळ ओळखा आणि गोंधळाचा आदर करा. टोकाचे निर्णय टाळा म्हणजे एकदम मी तर हे करणारच नाही, तर हेच करेल, असं काही म्हणायचं नाहीये. फ्लेक्झिबल राहायचंय. आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं फ्लेक्झिबिलिटी असणं पाहिजे. त्याला आपण अडॉप्शन पण म्हणतो. अडॉप्ट किती लवकर होऊ शकतात. एखाद्या नवीन एन्व्हायरमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्ही किती पटकन अडॉप्ट होऊ शकतात. का तुम्ही स्टबबॉर्न असता, की नाही भाऊ माझं असं आहे, मी ह्याच पद्धतीने करेल, मी 10 वाजताच उठेल. असं नाही चालणार ना, की तुम्हाला समजा जॉब लवकर करावा लागला तर तुम्हाला लवकर पण यावं लागेल. तर द थिंग इज दॅट की तुम्हाला फ्लेक्झिबल राहता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला काय नेमकं आवडतंय, तुम्ही कशामध्ये जास्त तुमचा हँड्स ऑन आहे, तर त्या गोष्टी तुम्ही ओळखा आणि त्याच्यामध्येच जास्त करून करिअर करा, त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्ट करा. आणि गोंधळाचा आदर करा, की हे एंट्रोपी जसं म्हणतो ना सायन्समध्ये आम्ही, एंट्रोपी ऑल्वेज इन्क्रीजेस, एंट्रोपी वाढत जाणार आहे. तसा गोंधळ हा अजून वाढतच जाणार आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला शांत राहता आलं पाहिजे. आणि तुमचा खेळ ओळखा म्हणजे कसं, मी तुम्हाला सांगितलं तुमची बर्थ डेट काय, बर्थ इयर काय, त्यानुसार ऍक्च्युली ते इन्फ्लुएन्स करतं की तुम्ही आता कशात जास्त इन्व्हेस्ट करत असाल. ओके. मग समजा तुम्हाला असं वाटतं की नाही मला गोल्ड आवडतं का, कारण की मी शांत राहील, काही अपडाऊन नाही बाबा, हळूहळू ते वाढतच जाणार आहे. ओके. पण काहींना निफ्टी फिफ्टी करायला आवडेल, काहींना इंट्राडे करायला आवडेल, कारण ते त्यांना माहिती आहे की मी एवढं पचवू शकतो, मग ते इंट्राडे करतील. ओके. तुम्ही नाही म्हटलं तर स्विंग ट्रेडिंग करू शकता. तुम्हाला नाही वाटलं तर तुम्ही 1 इयर थांबू शकता. द थिंक इज दॅट तुम्ही तुमचा खेळ ओळखा. असं त्यांनी शेवटी आपल्यावर ते सोपवलंय. आणि शेवटची स्लाइड म्हणजे एकूण हे 4 त्रिक 12 असे 12 चॅप्टर झालेले आहेत आपले. तीन तीन 3 3 6 3 9 म्हणजे 9 ते 12 पर्यंतचे एकूण टायटल झालेत. काही ओव्हरलॅप असल्यामुळे त्यांनी ते कमी दिले. तर मग याचा सारांश असा आहे की ही 12 सत्य वेगवेगळी वाटतात, पण त्यांचा एक समान धागा आहे. प्रत्येक सत्य वेगळ्या कोनातून एकाच गोष्टीकडे बोट दाखवतं. पैशाचं खरं यश आकड्यात नाही, तर मानसिकता, वेळ, संयम आणि नियंत्रण यांच्या योग्य मिश्रणात आहे. म्हणजे आपल्याला जो पैसा वापरायचा आहे त्याच्यामध्ये आपली मानसिकताही खूप महत्वाची, जे आधी आपल्याला माहितीच नव्हतं. आपल्याला वाटत नाही हे आकडे आहे फक्त. नाही, मानसिकता खूप महत्वाची. वेळ, टाइम खूप महत्वाचा आहे. त्यानंतर संयम, माझ्याकडे पेशन्स किती आहे आणि माझं त्या खेळावर किती नियंत्रण आहे. या चारही गोष्टींचं मिश्रण त्याच्यामध्ये आहे. एक एक तत्व वेगळं ठेवलं तर अपुरं वाटतं, पण ती सर्व एकत्र लावली की पूर्ण एक चित्र तयार होतं. मग आता हे जेव्हा 12 तुम्ही आता, आधी आपण एक एकच बघत होतो ना, आता हे 12च्या वेळेस आता वाटतंय हा दॅट्स द करेक्ट थिंग, आय आय शुड पर्स्यू लाईक दिस, आय शुड फॉलो दिस पाथ. आता हे 12 आपल्याला आता जवळ दिसायला लागले की हा यानुसार मला आता व्यवस्थित वागायचंय. म्हणजे आपण रूम फॉर एरर पण बघितली, टोकाचं हे पण नको हेही बघितलं, रिस्क पण घ्यायला पाहिजे, पेशन्स पण ठेवायला पाहिजे, कारण मला जास्त वेळ ठेवल्यानंतरच यश मिळणार आहे ना, म्हणजे मला पेशन्स पण ठेवायचा आहे. ह्या सगळ्या अमालगमेशन ऑफ दिस 12 प्रिन्सिपल रिझल्ट्स इन अ ब्युटिफुल सायकोलॉजी. ओके, विच वी वॉन्ट टू डेव्हलप. सो म्हणूनच हे शीर्षक दिलंय ऑल टुगेदर. एक सत्य लक्षात ठेवण्यापेक्षा ती सगळी एकत्र आणि एकत्र कुटुंब म्हणून पाळणं जास्त परिणामकारक ठरतं. तर मग अशा रीतीने हा चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. आणि हे 12 प्रिन्सिपल त्यांनी आपल्याला आता परत एकदा छान पद्धतीने समजून सांगितलेले आहेत. उद्या परत एक चॅप्टर आहे. तो शेवटचा चॅप्टर असेल. त्याच्यामध्ये कन्फेशन केलंय मॉर्गन हौसेल यांनी. ते सांगतायत की मग मी कसं इन्व्हेस्ट करतो. तर मी उद्या तो चॅप्टर वाचतो. त्याच्यामध्ये जर असं वाटलं की आहे खूप छान देण्यासारखं, तर मग उद्या नक्की सेशन घेऊ. आणि नाही तर मग सोमवारपासून आपण रिच डॅड पुअर डॅड हे एक माझं फायनल झालं की आपण ते सुरुवात करू. ओके, त्यात पण मी एकदा ओव्हरव्ह्यू घेईन. तर असा हा चॅप्टर इथे संपलाय. तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला ते आता तुम्ही जस्ट सांगायचंय. तुम्हाला काय ऍड ऑन करायचं ते तुम्ही करू शकता. आता फक्त मी रेकॉर्डिंग बंद करतोय, जेणेकरून तुम्हाला काय ऍड ऑन करायचं तुम्ही करू शकाल.